तर आता आपण प्रमोशनमध्ये दादांसोबत जागोजागी गेलेले आहे, त्यामध्ये तुम्ही काय काय चॅलेंजेस फेस केले किंवा तुमचा काय अनुभव होता, आम्हाला प्रेक्षकांना थोडा सांगा. ॲक्च्युली काय की आता सत्यशोधकमध्ये ज्यांनी महात्मा फुलेंचा अभिनय केला आहे ते म्हणजे संदीप कुलकर्णी सर. तर संदीप कुलकर्णींनी ॲक्च्युली आता एक जर आपण दुसरीकडे बघतो म्हणजे त्यांच्यासोबत मी 2-3 ठिकाणी गेलो आहे. तर आता एक आपण जे म्हणतो की जातीयवाद किंवा एक ब्राह्मणिझम, ब्राह्मण व्यवस्था आणि बहुजन व्यवस्था जी काही म्हणतो, तर बहुतांश ठिकाणी असं मी बघितलं की त्यांना तो प्रश्न आज पण येतो आहे की नेमकं तुम्ही सर ब्राह्मण आहात आणि तुम्ही ब्राह्मण असूनही महात्मा फुलेंनी तर ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये इतका मोठा लढा दिला, तरीसुद्धा तुम्ही हा अभिनय कोणत्या आधारावरती करतात किंवा तुम्हाला काही त्रास गेला आहे का. तर त्यांनी ते सर्व फेस केलं आणि ते बोलतानाच ते हे सुद्धा बोलले आहेत की मी जरी बाय बर्थ ब्राह्मण असलो ही माझी चूक नाही. ॲक्च्युली ठीक आहे, ते माझा जन्म झाला वगैरे, मी अभिनयातनं पुढे आलो आहे, पण मी सुद्धा जेव्हा म्हणजे महात्मा फुलेंच्या इतका मोठा तो लिटरेचर वाचलं, म्हणजे आधी तर माझ्याकडे फक्त एक चित्रपटाची स्क्रिप्ट आली होती, पण नंतर जेव्हा मी पूर्ण तो म्हणजे महात्मा फुलेंच्या लिटरेचर वाचलं तर मला पण एकदम शॉकिंग होतं की इतकं काही त्यावेळी शोषण झालेलं होतं, समाजाचं शोषण झालेलं होतं. आणि मलासुद्धा काम करण्यासाठी हे खूप मोठं चॅलेंजिंग आहे, कारण मला पण अभिनय करणं, कारण तो तेव्हाचा जो काळ होता 1800चा काळ जो होता, 1800च्या दशकातलं तो अभिनय साकारणं, ती पुरेपूर महात्मा फुलेंची ती म्हणजे काय म्हणतात भूमिका साकारणं चॅलेंजिंग होतं. पण मी पुरेपूर प्रयत्न केला असं त्यांनी बोललं आणि ते हे सुद्धा बोलले की मी ॲज अ जात ब्राह्मण म्हणून मी इथं अभिनय करत नाही, तर मी अभिनय म्हणून करतो आहे, पण जे काही करतो आहे ते मी महात्मा फुलेंच्या लिटरेचर आणि तेव्हाच्या ज्या काही प्रॉपरली त्यांच्या लिटरेचरमधनं मला ज्या काही गोष्टी अनुभवास आल्या त्यावरनं केला आहे. दुसरं असं की याच्यात मी पूर्ण वेळ जो आहे की मी तुम्हाला माहिती असेल अभिता फिल्म्स प्रोडक्शन जी आहे, जी सुद्धा म्हणजे यामध्ये निर्माता म्हणून आहे सुनील शेळके सर, तर त्यांच्यासोबत मी ॲज अ काय म्हणता की डायरेक्टर म्हणून मी याचं मार्केटिंग डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलो आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये हेच की जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की हा चित्रपट आपण का बघितला पाहिजे. तुम्हाला कदाचित माहिती असेल की 1955 मध्ये पहिला महात्मा फुलेंवरती चित्रपट आला होता, तो चित्रपट काढला होता प्रके अत्रेंनी, पण आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्या चित्रपटाची क्लॅपिंग केलेली होती. संत गाडगे महाराज जे होते की ते सुद्धा त्यावेळी उपस्थित होते, कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा त्यावेळी उपस्थित होते. पण तेव्हाचा तो काळ तेव्हाचा आणि काळ जुना असल्यामुळे लोकांनी बघितला नाही आणि पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही, कारण चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सुद्धा तितकी काही तेव्हाची ती हे नव्हती, म्हणजे थिएटर्स नव्हते किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोयीसुद्धा उपलब्ध नव्हत्या. पण आज आतासारखा तो काळ नव्हता. पण आज जर महात्मा फुलेंवरती हा प्रदीर्घ इतका मोठ्या पडद्यावरती जर एखादा चित्रपट येतोय तर आपल्यासारख्या बहुजन समाजाने काय म्हणतात की म्हणजे ही संधी म्हणजे संधीतनं सोनं साधलं पाहिजे, आपण जे म्हणतो जी काही अशी म्हण आहे, तर या पद्धतीने पुढे आलो पाहिजे. कारण दुसरं सुद्धा एक महत्त्वाचं असं आहे की या चित्रपटामध्ये सेन्सर बोर्डाने सुद्धा सेकंदभराच्या कुठेही कट केलेलं नाही आहे, साधी डायलॉग कट केलेली नाही आहे, स्क्रीन कट केलेली नाही आहे किंवा जे काही चित्रपटाची स्टोरी आहे ते सुद्धा कट केलेली नाही. तर कारण काय, तर तुम्ही सुद्धा जेव्हा चित्रपट बघाल तर तिथे एक नोट येतात प्रत्येक वेळी चित्रपटामध्ये की हा चित्रपट कोणत्या कल्पनेवर आधारित नाही असं तसं, तर त्याच्यामध्ये सरळ आपण एक नोट दिलेली आहे. तुम्ही ते नोट वाचताना तुम्हाला सर्वात शेवटच्या लाईनमध्ये उल्लेख येईल की हा जो चित्रपट आहे तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे महात्मा फुलेंचे लिटरेचर प्रसिद्ध झालेले आहेत तर त्याच्या आपण तिथं ऑन द रेकॉर्ड आपण दिलेले आहे, म्हणजे प्रूफ जे आहेत ते सर्व आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे पूर्ण प्रूफ असल्यामुळे कुठेही हा चित्रपट साधी स्क्रीन साधी स्क्रिप्ट कोणत्याही प्रकारची डायलॉग कट करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला चॅलेंज पण तितके पुढे आले नाहीत, कारण आपल्याकडे शासनाने प्रकाशित केलेले सर्व पुस्तकं आहेत, पुरावे आहेत. त्यामुळे आणि तरीसुद्धा आता सांगण्याचा मुद्दा असा की काही प्रतिगामी जे आहेत जे व्यवस्थेतले बदमाश आपण त्यांना म्हणतोय तर ते सुद्धा प्रयत्न करत आहेत, म्हणजे साधं ते मेसेजसुद्धा व्हायरल करत आहेत सर्वीकडे. आता त्यांनी एक मेसेज व्हायरल केला, माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचला की इतका मोठा तो श्रीमंत व्यक्ती होता, म्हणजे की महात्मा फुले इतके मोठे श्रीमंत व्यक्ती होते तर त्यांच्या पत्नीला कोणी खरंच सेन मारणार का, दगड मारणार का, हा काहीतरी खोटारडा नेरेटिव्ह सेट केला जातोय, प्रोपेगंडा सेट केला जातोय, राजकीय आणि सामाजिक नेरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. तर आम्ही सुद्धा आमच्याकडनं आव्हान करतो की कदाचित ते म्हणतात तो पण सत्य असेल, कदाचित तो सत्य असेल, पण खरं सत्य काय आणि असत्य काय, तर त्यासाठी सत्याच्या शोध घेण्यासाठी सत्यशोधक हा सर्वांनी बघावा.
खरंच महात्मा फुलेंनी जे काही मांडणी केलेली आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो काही लिटरेचर प्रसिद्ध झालेला आहे तो खरंच खोटा आहे का किंवा खरंच सत्य आहे का, तर हा जोपर्यंत सिनेमा लोक बघणार नाहीत, सिनेमागृहामध्ये जाऊन सत्यशोधक बघणार नाहीत, तोपर्यंत सत्याचा शोध मला तरी वाटतं की त्यांना घेता येणार नाही. आणि अविता फिल्म्सच्या वतीने सुद्धा मी सर्वात जास्त हीच म्हणजे आव्हान सर्वांना करेल की जास्तीत जास्त हा चित्रपट बघावा. चित्रपट कमर्शियल म्हणून न बघता तेव्हाचा काळ काय होता, तेव्हाचे चॅलेंजिंग्स काय होते, म्हणजे फक्त साधा एक छोटा उल्लेख करतोय की जो सिनेमा बघताना सुद्धा म्हणजे अक्षरशः आपल्याला असं वाटतं की आपल्यासमोर खरंच म्हणजे सत्यस्थितीमध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, म्हणजे लहुजी वस्तादांच्या सुद्धा आपल्याला इतिहास इतका माहिती नाही की बाबा महात्मा फुलेंसोबत ते होते. बऱ्यापैकी तो कुठे सोप झालेला नाही आहे, अशी लिंक जुळलेली नाही आहे. पण ह्या चित्रपटामध्ये आपण तो सुद्धा सोप केलेला आहे की लहुजी वस्तादांमुळे महात्मा फुले कसे घडले, म्हणजे की महात्मा फुलेंना सपोर्ट होता जो दानपट्ट्यांच्या म्हणजे दानपट्ट्या महात्मा फुले शिकल्या, तर लहुजी वस्तादांच्या आखाड्यामध्ये ते कसे कर्तबगार म्हणून पुढे आलेले आहेत. तर हे सुद्धा त्याच्यामध्ये खूप काही असं आपण घटना दिलेल्या आहेत. म्हणजे याच्यातनं मला तरी असं वाटतं की 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा ह्या 2 तास 41 मिनिटाच्या चित्रपटातनं बऱ्यापैकी आपण महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा इतिहास, सावित्रीबाई फुलेंचा इतिहास, लहुजी वस्तादांचा इतिहास आपल्याला समजून घेता येईल आणि जास्तीत जास्त लोकांनी तो बघावा. मी पुन्हा एकदा हेच आवाहन करेल. धन्यवाद. जय भीम. जय भीम.